सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये चालत असलेली सर्व वारकरी यांची ही आनंदवारी सुखाची, समृद्धीची, आनंदाची, सौख्याची, जगत कल्याणाची, सर्वांचं मंगल, जीवन चांगलं व्हावं हा उद्देश दृष्टीसमोर ठेवून निरोगी आयुष्य जगण्याकरता भजन भक्ती सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी दाखवलेला हा मार्ग, कारण आदिनाथ भगवान शंकरापासून चालत आलेली ही परंपरा आणि ही परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र आणि बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळाला गयनी प्रती गयनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले अशा प्रकारचं निवृत्तीनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला, त्यांच्या कृपा प्रसादाने चालत असलेला हा निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा उत्तरोत्तर अशा प्रकारचं 50-55 दिंड्या या सोहळ्यामध्ये सामील झालेल्या आहे. फार मोठा सोहळा आता वाढत आहे आणि हा वृद्धिंगत व्हावा, चांगला दिवस दिवस वाढत चालावा अशा प्रकारचा निवृत्तीनाथ महाराजांचा हा पालखी सोहळा भव्य स्वरूपात म्हणजे चंद्रसूर्य असेपर्यंत अशा प्रकारचा हा निवृत्तीनाथ म्हणून श्रीमंत निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये अशा प्रकारचा हा निवृत्तीनाथ महाराजांचा दिंडी सोहळा, या दिंडी सोहळा भरभरून अशा प्रकारचं सर्व जगाला सुखी करण्याचा मार्ग, या पद्धतीने नामचिंतन करत करत सर्व वारकरी चालत आहेत. सर्व जग सुखी व्हावं, आनंदी व्हावं या माध्यमातून या मार्गाने येण्याची पंथी चालू जाता न पडे गुंथा कोठे काही अशा प्रकारचा हा मार्ग उत्तर चांगल्या प्रकारचं सगळ्यांचं जीवन सुखी आनंदमय चांगलं समृद्ध बनावं, सुखी बनावं, निर्व्यसनी बनावं, सर्व जग निर्व्यसनी व्हावं अशा प्रकारचं सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी आनंदवारी आणि आनंदवारीच्या सहज भेटीमध्ये ही थोडीशी मुलाखत या ठिकाणी माझी घेण्यात येत आहे. तेव्हा त्यांचंही चांगला आनंदमय अशा प्रकारचं जीवन जावो हीच सदिच्छा निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणारविंदी करून माझे 2 शब्द या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील अशा प्रकारचं ही आनंद उत्तर महाराष्ट्रातील ही मुलाखत घेत आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या ज्यांच्याकडे जात आहे अशा भगवान परमात्म्याच्या पांडुरंगाच्या चरणारविंदी लावी अशा प्रकारचं त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशा प्रकारचं लावी अशा प्रकारची ही आनंदवारी चालू आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. आपली मुलाखत जर कधी योग आला तर आपणही मुलाखत द्यावं आणि त्यांना चांगल्या प्रकारचं प्रतिसाद द्यावं अशा प्रकारचं मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करून माझी 2 शब्द या ठिकाणी समर्पित करत आहे. जय हरी.